तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 2 एप्रिल. तर आज आहे हनुमान जयंती. तर सर्वप्रथम सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, आमच्या चाळीमध्ये मोठ्या उत्सवाने हनुमान जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो. तर तो आज आहे. तर आता पहिले पूजा चालू आहे, नंतर मग संध्याकाळी पालखी मिरवणूक असणार आहे आणि मग रात्री भंडारा. तर चला मित्रांनो, आता काय काय तयारी आहे तुम्हाला दाखवतो बाहेर. उत्पत्तीचं आहे ना ते एका साईडला ठेवा, पंचामृतात पडेल ते तर मित्रांनो, आता इकडे पूजा पण सुरू झाली आहे. म्हणजे बघू शकता सत्यनारायणाची. तर इकडे सर्व आता वाडीचे सभासद हलवले येत आहेत. सत्यनारायण असे म्हणतात. त्याचे जन्मीच्या माध्यमातून हनुमान जन्मोत्सवाच्या माध्यमातून आज लक्ष्मी सहित सत्यानारायणाची पूजा निमित्ताने आज सर्व मंडळी एकत्र येऊन गुण्या गोविंदाने पूजा केली. तर त्यानिमित्ताने समस्त मंडळी आरतीला लवकरात लवकर पूजेच्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आरतीला सुरुवात होत आहे. फुलं देतील ते घ्यायचे, डोळे मिटायचे, भगवंताचं स्मरण, भगवंताची मूर्ती आपल्या नजरेसमोर आणायची आणि मनाची इच्छा देवाला सांगायची आहे. हात जोडायचे. आबा न जानामे न जानामे तर वार्तलाम बोधांजव न जानाम क्षमलाम परमेश्वर मंत्रैनं क्रियायनं भक्तीनं सुरेश्वर यत्पोदिलं मया देव परिपूर्णं करस्मै अन्नद आचरणं आसे परमेश्वर मम तस्मात् करणभावेन रक्ष रक्ष परमेश्वर सत्यनारायणं देवं वन्द्यं कामदं प्रभुं जलिजावित्र विश्वजन तस्मै नमो नमः रूपं देवी जयन्ती यशोदे द्विषदे पुत्रान्ने दन्ने सर्वान् कामौषधे मे. जय देवाश्री यजमानंती कुलस्वामिनी कुलजा जगदंबा परमेश्वरी. आज बालगोपाल मित्रमंडळ जांभूळवाडी, सदानंद रोड जांभूळवाडी, त्रिवेणी चाळ आणि समस्त भक्तमंडळी आणि महाराज हनुमंताने समस्त देवता त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज समस्त मंडळीने आनंदाने उत्साहाने एकत्र येऊन आज मित्रमंडळीने, बालगोपालांनी, लहान मंडळीने, ज्येष्ठ मंडळीने आणि समस्त भक्तमंडळीने आज दरवर्षाप्रमाणे याही वर्षी हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने समस्त भक्तजनांचं, कुटुंबियांचं आणि समस्त मंडळींचं उत्तम प्रकारे कल्याण व्हावं, त्यांच्या मनातील ज्या ज्या काही इच्छा आकांक्षा सगळ्या परिपूर्ण होण्यासाठी आज त्यांनी समस्त मंडळी एकत्र येऊन गुण्या गोविंदाने लक्ष्मी सहित सत्यनारायणाची पूजा आनंदाने उत्साहाने केलेली पूजार्चा मान्य करून घ्या. तसंच हनुमंताचा जन्मोत्सवही केलेला तोही मान्य करून घ्या. पूजा करताना यजमानांच्यातून आलेल्या समस्त भक्तजनांच्यातून काही कळत नकळत चूक माग झाली असेल त्याबद्दल समस्त भक्तजनांचं कल्याण करा. काही थोडं पुढे सरका तुम्ही त्या लोकांनी. तसंच समस्त भक्तजनांमध्ये असलेले आजारपण, पुढे येणारे आजारपणे नाहीसे करून त्यांना उत्तम प्रकारे आरोग्य प्राप्त करून द्या. ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना उत्तम प्रकारे आरोग्य प्राप्त करून द्या. लहान मुलं बाळा असतील त्यांना उत्तम प्रकारे आरोग्य प्राप्त करून द्या. शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि लहान मुलं बालक असतील त्यांना उत्तम प्रकारे विद्याभ्यासामध्ये यश प्राप्त करून द्या. बुद्धीचांचे झाले जे जे काही दोष असतील ते सगळे निवारण करून त्यांना उत्तम प्रकारे विद्याभ्यासामध्ये यश प्राप्त करून द्या. समस्त देवतांनो, समस्त भक्त मंडळींनी जी जी काही पूजा अर्चा केलेली आहे, लक्ष्मी सहित सत्यनारायणाची पूजा, भगवान हनुमंताचा जन्मोत्सव आणि हनुमंताची पूजा
इत्यादी जे काही सेवा मनोभावी केली जाते ते मान्य करून घ्या. सेवा अर्चा करताना समस्त भक्त मंडळी जातून कळत नकळत काही चूक मग झाली असेल त्याबद्दल समस्त भक्त मंडळींना क्षमा करावी. एकंदरीत समस्त भक्त मंडळींवर आलेली आपत्ती विघ्नारिष्ट सगळे निवारण करून त्यांना उत्तम प्रकारे संरक्षण प्राप्त करून द्या. भगवंता आपल्या कृपेचा व्रत समस्त भक्त मंडळींवर ठेवून समस्त भक्तांचं कुटुंबियांचं कल्याण करा, सांभाळ करा, रक्षण करा आणि केलेली पूजाच्या मान्य करून घेऊन त्या पूजेची फलप्राप्ती समस्त भक्त मंडळींना प्राप्त करून देऊन समस्त भक्तजनांचा कुटुंबियांचा सांभाळ करा, कल्याण करा, रक्षण करा. श्री सत्यनारायण भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. हनुमान की जय. मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो आता पूजा वगैरे झालेली आहे. तर आता थोड्याच वेळात पालखीला सजवायला सुरुवात करतील. आता आपण तेव्हा थेट भेटूया. तर चला आता मोबाईलची चार्जिंग पण संपले तर तेव्हाच भेटू. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण पालखी बाहेर काढणार आहोत. तर थोडेफार आपल्याला वस्तू आणायचे आहेत, फटाके वगैरे, तर ते आता आणायला चाललो आहे आणि तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. इकडे अशा प्रकारे बाहेर रोडला डेकोरेशन केलेलं आहे. तर चला मित्रांनो आता आपण जाऊया, आपल्याला जायचं अंधेरीला फटाके घ्यायला. नंतर आपण घरी येऊन थेट भेटूया. चला. दादा जरा पाठी दो. हे व्हिडिओ व्हायचे मला खाली कर आणि तेल भरून घे ना. तेल भरून घे, तेल भरून घे ना. आरती करून घ्या. आरती तयार करा. खाली कर.
मित्रांनो आमच्या बाजूलाच थोड्या वेळानंतर हनुमंताचं मंदिर आहे. तरी त्याला पालखी थोडा वेळ बसणार आहे आणि परत पालखी आपली निघणार आहे. तर इकडे बघू शकता मस्त असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आणि इकडे बघा ओरिजिनल द्राक्ष वगैरे लावले. तर इकडे सर्व आता नाश्ता बिष्टा करताय सर्व. मग आपण निघूया पालखी घेऊन. चला. ज्यूस पियाला लवकर. हॅलो हॅलो सर्वांना बोला मग
चला मित्रांनो, पालखीचं आगमन होतंय आता. पालखी पाठी आहे. आता पालखीचं आगमन होणार, नंतर आरती होणार. तर मित्रांनो आता पालखीचं आगमन होतंय आणि आता आरती सुरू होणार आहे थोड्याच वेळात. तर चला. अरे वर उचल वर ए वर उचल, आधी काय ठेवू नको. वर उचल वर उचल. जाऊ ये बच्चे का पण इकडं जाऊ लवकर. आता हे काय करू मी? तो आता ए चला चला चला. बली की जय. बली की जय. चला दर्शन घ्या, पुढे वा. हे भाई तुका हरता वरता विघ्नाचे कृपा दयाची सर्वांगी सुंदर विद्येंदुराची कंठी धरते माल मुक्ता पराची. जय देव जय देव जय देव. रत्नाकर तुझ गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उलटी कुंकुम केशरा हिरे जळीत मोगर शोभा तो भरा निर्भूते नरपुरे चरणी गादर्या. जय देव जय देव जय. तर मित्रांनो इकडे आता जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, बघू शकता.
तर चला मित्रांनो, आता फायनली आम्ही पण जेवायला बसलोय. आता सर्वजण जेवून गेलेत. हाय गाइस. तर चला आता आपण पण तुला तर चला आता आपण मग मस्त जेवूया. मस्त पनीरची भाजी आहे, कोबीची भाजी आहे, डाळ आहे, भात आहे आणि पुरी आहे. तर चला मित्रांनो, आता मस्त जेवूया आणि भेटूया शेवटला. तर चला मित्रांनो, आता सर्व कार्यक्रम झालाय, जेवण बिवून झाले सर्वांचं. तर इकडे आता पालखी वगैरे आहे, ते आता फुलं वगैरे काढतील. आणि इकडे आता सुरुवात झाली आहे फुलं वगैरे काढायला. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया. तर आता सर्व जेवण वगैरे आपापल्या घरी गेलेत, तर सर्व बाहेरची कामं पण उरकलेत. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.